ब्रेड पनीर पकोड्यासाठी आपल्याला 150 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे, जे मी ऑलरेडी किसून घेतलेलं आहे. ते एका मिक्सिंग बाउलमध्ये घेऊया. त्यानंतर आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, अगदी फाईनली चॉप्ड कांदा आहे, तोही त्याच्यात मिक्स करूया. 1 चमचा मियोनीज, 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा आमचूर पावडर, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, काळी मिरी पावडर 1 चमचा, पुदिना 15 ते 20 पानं बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, चवीनुसार मीठ. तर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पनीरचं स्टफिंग तयार आहे आणि आता आपण पकोड्यासाठी जे बॅटर आहे ते तयार करून घेऊया. एक बाउल घेऊया. चण्याचं पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 2 चमचे, हळद पाव चमचा, चिली फ्लेक्स 1.5 चमचे, ओवा साधारण 1 चमचा, हातावरती फक्त क्रश करून त्याच्यात घालायचा आहे. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे सगळं पहिल्यांदा कोरडं आपण मिक्स करून घेऊया. हे कोरडं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं आपण पाणी मिक्स करायचं आहे. पकोड्यासाठीचं बॅटर तयार आहे. खूप पातळ नाही, खूप जाड नाही, पण मध्यम असं करून घ्यायचं आहे, जे तयार आहे. आणि आता आपल्याला ब्रेड घेऊन त्याच्यात ते स्टफिंग भरून त्याचे छान पकोडे तयार करायचे आहेत. त्याच्यामुळे बाकीची तयारी करून घेऊया. एक स्लाईस घ्यायची, पहिल्यांदा लाटण्याने छानपैकी ती लाटायची हलक्या हाताने. खूप प्रेशर द्यायचं नाही आहे. त्याला बटर लावून घ्यायचं. हा ब्रेड बाजूला ठेवायचा. दुसरा ब्रेड घ्यायचा, तोही आपल्याला फक्त लाटण्याने हलक्या हाताने लाटायचा आहे. त्यालाही बटर लावून घेऊया. आता हा जो ब्रेड आहे तो ह्याच्या वरती ठेवायचा आणि थोडासा प्रेस करायचा. याला मियोनीज लावूया. टोमॅटो केचप, अगदी टोमॅटो केचप थोडं लावायचं आहे, नाही तर ब्रेड पूर्ण सॉगी होऊन जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपण पनीरचं स्टफिंग तयार करून घेतलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे. हे बरोबर 2 जे ब्रेड्स आपण एकावर एक ठेवलेत त्याच्या मध्यभागी ठेवायचं आहे. म्हणजे हे ब्रेड पॅक होऊन जातात. आता आपल्याला हा फोल्ड करायचा आहे. म्हटल्यावरती एका बोलमध्ये मी पाणी घेतलंय. फक्त हात बुडवायचा, थोडासा पाणी लावायचं हाताला आणि हा छानपैकी आता फोल्ड करायचा आहे. पुन्हा थोडासा पाण्याचा हात आणि अशा प्रकारे हा पूर्ण पाण्याचा हात लावून, आपल्याला हे बुडवायचं नाही आहे, पाण्याचा हात लावूनच आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. सो अशा प्रकारे हा पकोडा आपण तयार जो करून घेतलेला आहे तो एका प्लेटमध्ये ठेवूया. गॅस ऑन करूया. तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, ते गरम करायचं आहे. आणि तोपर्यंत असे सगळे पकोडे जे आहेत ते फिलिंग करून आपण तयार करून घेऊया. सो असे सगळे आपण पकोडे तयार करून घेतलेले आहेत.
फक्त एक काय माहिती आहे का, तुम्ही जर डिरेक्टली हा पकोडा घेतला असता आणि पाण्यामध्ये बुडवला असता तर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये मिओनीज लावलेलं आहे, त्याच्यानंतर बटर आहे आणि टोमॅटो केचप आहे, त्यामुळे खूप सॉगी होतो. म्हणून आपण फक्त हाताला पाणी लावून लावून ते छानपैकी असे तयार करून घेतलेले आहेत. जे आपण बॅटर तयार करून घेतलं आहे, पुन्हा एकदा छान फेटून घ्यायचं आहे. एक पकोडा घ्यायचा, छानपैकी याच्यात बुडवायचा, तेल ऑलरेडी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये अलगदपणे हा सोडायचा आहे. छानपैकी असे दोन्ही बाजूने खरपूस रंगावरती ते भाजून घ्यायचे. मस्तपैकी असे दोन्ही बाजूनी तेलामध्ये तळून घ्यायचे. जास्त लालसर करायचे नाही आहेत, फक्त ह्याच रंगावरती करायचे, लक्षात ठेवा. आणि काढून घेऊया. फर्स्ट क्लास अशा प्रकारे हे सगळे मस्तपैकी पकोडे तयार झालेले आहेत. मंडळी, बऱ्याच वेळेला असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण असे पकोडे तयार करतो त्यावेळेला हे जे बॅटर आहे ना ते राहतं. पण खूप सोपं आहे. काय करायचं, प्रत्येकाच्या घरामध्ये कांदे किंवा बटाटे असतातच. मस्तपैकी स्लाईस करायचे किंवा कांदा भजी करतो ना तसेच कांदे कापायचे, ह्याच्यात घालायचे आणि कांदा भजी करायची. बटाटा जर असेल तर सालासकट त्याचे स्लाईस करायचे, बुडवायचे आणि मस्तपैकी तळून त्याचीही भजी करायची. त्यामुळे आज आपण जरी पकोडा शिकलो असलो तरी ह्याच बॅटरमधनं 2 भज्या पण करता येतात, हे लक्षात ठेवा. गरमागरम ब्रेड पनीर पकोडा आणि त्याच्याबरोबर ही पुदिन्याची चटणी. मंडळी, हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे तुम्हाला कळवण्यासाठी काय करायचं आहे, अगदी सोपं आहे हो. रुचकर मेजवानी हा आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, त्यावरतीच तुम्हाला कमेंट करायची आहे आणि लाईक करायला विसरू नका बरं का. मी शेफ तुषार प्रीती देशमुख आज तुमची इथेच रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.